वरनं उडी मारली 10 फीटवरनं. तर थर्ड टेकला माझा पाय ट्विस्ट झाला आणि लिगामेंट टेअर झाला. थोडंसं टेअर झाला होता आणि थोडा सुजला होता. डॉक्टरांना तेव्हा बोलले होते की सर लिगामेंट थोडंसं टेअर आहे, होऊन जाते, थोडंसं ऑपरेशन करता. तेव्हा काय ते 40,000 रुपये सांगितलं होतं. तेच करिअर स्टार्ट झालं होतं ना, कामं यायला लागलेली यार. म्हणजे इव्हेंट, कॉम्पिटिशन, प्रोग्राम्स, वेडिंग्स म्हणजे भरभराट चालू होती. मग ते तसं सोडून दिलं. तर मला आता बेस कॅम्पसाठी ट्रेकिंग करायचं होतं. बेस कॅम्प इज लाईक हिमालय त्या इकडं करतात ना, मग ते मला करायचं होतं. म्हणून म्हटलं एकदा मेडिकल परत चेक करूया आपण काय. हे MRI केल्यावरती कळालं की एक लिगामेंट नाही, आता 2 लिगामेंट तुटलेत. मगाचा जो प्रश्न होता की मग हे सगळं करताना सर्जरीचा काय नेमका विषय? ओके, जरा एक्सप्लेन करूनच सांग की नेमका तो विषय काय असतो. डान्सर लोकांनी किंवा डान्स फील्डमध्ये लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर. जणू की आता बऱ्याच जणांना आता सगळ्यांना माहिती आहे की नी पॅड वापरलं पाहिजे, मॅट वापरलं पाहिजे, शूज प्रॉपर पाहिजे. जेव्हा आम्ही करायचो या माझ्या टाईमची पण जे पण असतील ॲज अ फ्लिपिंग, पार्कोर म्हणा नवीन प्रकार लोकांसमोर आला होता. उलटी उडी फ्लिप म्हणजे ज्यांना माहित नाही, उलटी उडी. आणि पार्कोरिंग म्हणजे फ्री रनिंग. म्हणजे पार्कोरिंग लाईक बिल्डिंग्सवरनं उड्या मारतात, इकडनं उडी मारतात, तिकडनं म्हणजे असं फ्लिप मारतात. ते पण एक प्रकार आहे. ते आउट ऑफ इंडियामध्ये की त्याचं कॉम्पिटिशन पण होतात पार्कोरिंगच्या. तर ह्या गोष्टी आम्ही शिकायचो, हे करायचो सुद्धा. मग ते करता करता व्हिडिओ करताना एकदा पाय वरनं उडी मारली 10 फीटवरनं. तर थर्ड टेकला माझा पाय ट्विस्ट झाला आणि लिगामेंट टेअर झाला. थोडंसं टेअर झाला होता आणि थोडा सुजला होता. डॉक्टरांना तेव्हा बोलले होते की सर लिगामेंट थोडंसं टेअर आहे, होऊन जाते, थोडंसं ऑपरेशन करता. तेव्हा काय ते 40,000 रुपये सांगितलं होतं. ही आहे 2015ची गोष्ट. मग मी आता काम आणि नुकतंच करिअर स्टार्ट झालं होतं ना, कामं यायला लागलेली यार. म्हणजे इव्हेंट, कॉम्पिटिशन, प्रोग्राम्स, वेडिंग्स म्हणजे भरभराट चालू होती. मग ती स्टार्ट असल्यामुळे मी ते म्हटलं ठीक आहे नंतर करू. मग ते तसं सोडून दिलं मी आणि कंटिन्यू करत गेलो. आणि रिसेंटली आता मला बेस कॅम्प, मला ट्रॅकिंगचं पण आवडतं. मला ट्रॅकिंग पण खूप करतो मी. जसं आता हरिश्चंद्र, हरिहर, आलन या सगळ्या गोष्टी बऱ्याच आपल्या कोल्हापूरच्या कळसूबाईतून ट्रॅकिंग केल्यात मी. तर मला आता बेस कॅम्पसाठी ट्रॅकिंग करायचं होतं. बेस कॅम्प इज लाईक हिमालय त्या इकडं करतात ना. मग बेस कॅम्प केलं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळते. मग ते मला करायचं होतं. म्हणून म्हटलं एकदा मेडिकल परत चेक करूया आपण काय. हे MRI केल्यावरती कळालं की एक लिगामेंट नाही, आता 2 लिगामेंट तुटलेत. 2 लिगामेंट तुटलेत. मग 2 लिगामेंट तुटले म्हटल्यावरती मग चेक करूया म्हटलं. मग दाखवलं एका डॉक्टरला. म्हटलं ठीक आहे मग तुला सर्जरी करायला लागेल. म्हटलं ठीक आहे सर्जरी करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. सर्जरीला घेतलं. आता इथं मेन गोष्ट झाली माझी. सर्जरीला ऑपरेशनला घेतले डॉक्टरने. लिगामेंट जॉईन करायची सगळी तयारी केली. अर्थोस्कोपीसाठी कॅमेरा टाकला, दुसरीकडनं ते टाकलं, सगळं बघितले. मग डॉक्टरमध्ये एकमेकांच्यात बोलणं चालू, कारण अर्ध होश होतं मला, अर्ध खालून हे करतात. होश होतं की एक डॉक्टर म्हणतात अरे हे खरंच का 35 वर्षाचा आहे, मला वाटायला 80 वर्षाचा आहे, आधार कार्ड चेक करा. मग हे मला कळत नव्हतं. मग डॉक्टर ते अरे खरंच आधार कार्ड चेक करा, म्हणजे याचा गुडघा 80 वर्षाचा माणसागत झाला आहे. मग मला कळत, मग सगळं मग त्या डॉक्टरने ते माझी सर्जरी कॅन्सल केली. फक्त लिगामेंट तुटला नव्हता, मेन कार्टिलेज पण फाटला आहे. म्हणजे कार्टिलेज म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मधली गादी असते, गादीच फाटल्या सगळी. मग गादी फाटून तुकडे झालेत. अरे बापरे. आणि जे लिगामेंट असते तो आतमध्ये एक मेन पॉईंट असतो आणि साईडला असतो. तर माझा सेंटरमधला तुटला आहे आणि साईडचा पण थोडासा टेअर झाला आहे. सो त्यामुळं अनस्टेबल गुडघा आहे. आणि ॲक्च्युली हे पेन पण कधी मी ट्रॅकिंग केलं 50 किलोमीटर पावनखिंड, पन्हाळा टू पावनखिंड ट्रॅकिंग वगैरे करून आलो. मग एक शूट होतं माझं, अंबाबाई यूट्यूबवरती आहेत चला, ते शूट केलं. देन गेलो दुसऱ्या दिवशी ॲडमिट झाले. म्हणजे तिथं हे करायचं म्हणजे काय करायचं, सगळीकडे ते आपलं हे चालू होतं, प्रमोशन चालू होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो. तिथं मला डॉक्टरने सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुमचं हे तुटले आणि आता तुम्हाला रेस्ट करायला पाहिजे. सर्जरी करायला घेतल्यावरती पण हे कळालं की अरे तुझं 2 लिगामेंट तुटलेत आणि तुझं कार्टिलेज जे पण गुडघ्याची गादी पण आहे ती पण फाटल्या. मग तुला आता प्रॉपर ऑपरेशन करायला लागणार. प्रॉपर म्हणजे हे करतच होते. खरं त्यांना हे माहित नव्हतं की माझं गुडघ्याची गादी पण फाटल्या. त्यांनी तयारी केली होती फक्त लिगामेंट जॉईन कर. मग लिगामेंट फक्त जॉईन करून फायदा नाही, कारण की तुझं बेसच नाही आहे. ते जरी जॉईन केलं की बेसच नाही, तर बेस बसवल्याशिवाय तुला साईडच्या दोऱ्या जॉईन करून काय फायदा नाही. मग आता इथं म्हटले की व्यवस्थित करायला पाहिजे. आता ह्या गोष्टीमध्ये 2 महिने माझा क्लास बंद होता. तर बऱ्याच मी कधी खचत नाही,
आणि मी लाईफमध्ये नेहमी म्हणतो प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच असते आणि खरंच असते. जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये ठेवणार ना ती चांगलीच असते, कधी वाईट नसते. म्हणजे माझी 1 लाखाची अंगठी गहाळ झाली, मी 1 सेकंद पण विचार केला नाही, म्हणून ठीक आहे जाऊ दे. म्हणजे जी वस्तू माझी नाही ती माझ्यासाठी राहत नाही. व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, जे तुमच्यापाशी आहे तुमच्यापाशी जाणार, जे जाणार ते जाणार. हे माइंडसेट ठेवलंच पाहिजे लक्षात. बिकॉज मी असा विचार करतो, मी येताना, आणि हे बनण्यासाठी खूप इझी आहे, ते सगळ्यांना अप्लाय होत नाही, की जेव्हा मी इफ लाईक गांधीनगरमध्ये गेलो तर मी मित्राची गाडी वापरायचो, मित्राचा मोबाईल वापरायचो, सगळं कपडे पण मित्राचे वापरायचो. तुला मिळालंच ना नंतर. आणि माझं काय नव्हतंच रे, तर माझं काही वस्तू जरी गेली तर मी म्हणत ना ती माझी होती. आणि त्याच पिरियडमध्ये गेली का ज्यावेळी ती सगळं गुडघ्याचं चालू होतं? त्याच्या 1-2-3 महिना पहिला गेले होते. ओके, मग सर्जरी करायचं ठरलं. माझं सर्जरी करायचं आपलं ठरलं. मग ह्या इथं मी काय सांगत का बोललो पॉईंट हा, की बरेच आर्टिस्ट ना रेडी नसतात, या गोष्टीसाठी रेडी नसतात, की काय तर. आणि प्रत्येक माणूस असं म्हणते मला काय होतं नाही रे. प्रत्येक माणूस काय म्हणते मला काय होणार आहे, मला असलं काय होणार नाही. जेव्हा येते तेव्हा कळते आणि तेव्हा कोलॅप्स होतो आणि टेन्शन येतो आणि तो सगळं हारतो आता. कारण की माझ्यासाठी माझा डान्सच सगळं आहे. जिंदगीमध्ये काय येत नाही आपल्याला, काय गेले पहिला कामं केले असतील, बट डान्स हा नेहमी. आणि आता जे पण आहे फक्त डान्स आणि डान्सवरती आहे, काय बेस्ट ऑप्शन नाही आपल्यापाशी. डान्सणार केव्हाच पैसे येणार. त्यामुळे मग लोक कोलॅप्स होतात, आर्टिस्ट बरेच मग डिप्रेसमध्ये जातात. आता मी काय करू, इन्कम बंद होणार हा ना. मग परत याच्यासाठी प्री प्लॅनिंग तुम्हाला पहिल्यापासून करायचं आहे. तुमचा मिळालेला 10 पैकी एक म्हणजे 100 पैकी त्यांचे 25% वेगवेगळे करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. खरं इथं पण माझं एक चुकलं होतं की मी हेल्थ इन्शुरन्स कधी काढला नाही, कारण की सांगणारीच कोण नव्हते. खरं गायडन्स की ॲज अ आर्टिस्टला पण तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पण केला काय तुम्हाला नंतर फायदा होईल, अशा गोष्टी. म्हणजे आर्टिस्ट आपण खूप इग्नोर करतोय, स्वतःला खूप हलक्यात घेतोय. मग ह्या गोष्टी कुठं ना कुठं तर येतात. आणि मग जेव्हा सर्जरीसाठी सांगितलं तर माझे हेल्थ इन्शुरन्स पण नव्हता, बट कुठं ना कुठं थोडेफार पैसे सेव्ह करून ठेवले होते मी. बट आता अजूनसुद्धा केलं नाही, कारण की मला जे सर्जरी करायची आहे ते प्रॉपर सर्जरी करायची आहे. आणि सचिन तपस्वी म्हणून पुण्याचे खूप चांगले डॉक्टर आहेत, खूप नामांकित आहेत, त्यांच्या इथं करणार आहे मी. आणि त्यासाठी मला कमीत कमी 24 ते 25 लाख रुपये खर्च सांगितला आहे. आता हा एवढा खर्च काय, कारण की जे कार्टिलेज जे गुडघ्याची गादी आहे ना ते आपण USA वरनं मागवणार आहे. आणि ते कृत्रिम असणार नाही, म्हणजे आपण व्यवस्थित माणसाची एखाद्या बघून माझ्या हाईटच्या हिशोबानं, साईजच्या हिशोबानं जी आहे ती तयार केली जाईल, व्यवस्थित तिकडनं आणली जाईल अमेरिकेतून इंडियामध्ये. आणि मग तिकडनं त्याची लायसन वगैरे त्याच्यासाठीच एक 12.5 ते 13 लाख रुपये खर्च आहे. देन ऑपरेशनचा वेगळा खर्च आहे. मग खरं सध्या मी पोस्टपोन केले ते, कारण की थोडंसं रिकव्हरी हो. कारण की जसं फिटनेसबद्दल बोलतो आहे मी, की सर्जरी नंतरनं थोडंसं डाएट चेंज झालं, इंजेक्शन्स गोळ्या चालू होत्या, तर सडनली माझं वेट 108 किलो वजन झालं. तर आता 4 महिने झालं डाएट करतो आहे मी. आणि डाएट फक्त कारण की कार्डिओ करू शकत नाही, पायावरती वेट देऊ शकत नाही. कार्डिओ करून मी 13 किलो कम केले आता वजन. 13 किलो वजन केलं फक्त डाएटच्या हिशोबानं. आणि आता थोड्या दिवसांनी अजून फिट होईन, थोडंसं स्ट्रॉंग बनेन, आणखी लेग स्ट्रॉंग करेन, त्याची स्ट्रेंथ वाढवेन. त्या गोष्टी झाल्यानंतर ना मग सर्जरी करेन. मला शेवटाला यायचं आहे. शेवटी तुला एक प्रश्न विचारायचा आहे की डान्स या फील्डमध्ये आता जेन्युअनली मला पर्सनली विचारलं असतं, मी पण एकेकाळी डान्स फील्डमध्ये होतो. बरोबर, मी पण डान्स कोरिओग्राफी करायचो, 4 पैसे कमवायचो. बरोबर. पण आता देखील भरपूर लोकांना हे माहिती नाही की डान्स या फील्डमध्ये करिअर तर केलं जातंच, पण आता आपल्या पॉडकास्टमध्ये जो गेस्ट आहे माझा मित्र आहे, तो स्वतःचं घर असेल, स्वतःचं घर म्हणजे किती मोठी वस्तू आहे ती इमॅजिन करून बघा, कार असेल, गाडी असेल, स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्यानं फक्त डान्सच्या जीवावरती केल्या. मग ॲज अ डान्स कोरिओग्राफर एक चांगला बिझनेसही होऊ शकतो, याच्यासाठी त्या डान्सर लोकांना काय सल्ला देशील? पहिला तर विजन क्लिअर पाहिजे की डान्समध्ये खरंच करिअर करायचं आहे काय. कारण की पार्ट टाईम मी संध्याकाळी क्लास घेतो आणि दिवसभर जॉब करतो, होणार नाही. तुमचा 100% स्टार्ट म्हणजे सकाळपासून संध्याकाळचा टाईम तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या क्लाससाठी दिला पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे त्याच्यामध्ये, रूल्स रेग्युलेशन्स पाहिजे त्यामध्ये, तेव्हा तुमच्यापाशी बरेच स्टुडंट्स येणार. आता एका स्टुडंट्सला तुम्ही 4 दिवस 1 महिना सेमच डान्स शिकवला, दुसऱ्या महिन्यात येणार नाही तो. तुमच्यापाशी त्यासाठी खूप सारा साठा पाहिजे, तुमच्यासाठी खूप सारा नॉलेज पाहिजे. तेव्हा तुम्ही क्रिएट करू शकता वेगवेगळे मूव्ज आणि त्यांना शिकवू शकता. तेव्हा तुमच्याकडे बरेच स्टुडंट्स येतील. त्यांचं टाईम टू टाईम फॉलोअप घेणे, त्यांच्यापर्यंत पोचणे की तुम्ही काय शिकवता, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग तेव्हा स्टुडंट्स बरेच तुमच्या संख्या तुमच्या क्लासला येतील. परत
बेसिक नॉलेज जेव्हा तुम्हाला पोरांना देताय, लिहून देणे, डायरी मेंटेन करणे, म्हणजे तुम्ही काय शिकवताय ह्या गोष्टी त्यांना ॲज अ सिलेबसमध्ये तुम्ही पोचवलात तर त्यांना कळेल की तुम्ही एक्झॅक्टली काय करणार. तर तुम्ही महिन्यामध्ये 4 गाणे शिकवला, दुसऱ्या महिन्यात 4 गाणे लक्षात राहत नाहीत. तुम्ही जर त्यांना लिहून दिलात ते लक्षात राहतं. मग त्यासाठी तुम्हाला थेरी पण आली पाहिजे ना. मग तुम्ही डान्स लिहिता पण आला पाहिजे, ओके. फक्त बोलता नाही आला पाहिजे, दाखवता नाही, डान्स लिहिता आला पाहिजे. इफ फॉर एक्झाम्पल माझ्या पोरांना मी कोणतं आता गाणं घेतलं, ओ सोनी ओ रे गाणं घेतलं, तर मी तिथं लिहीन 4 बीट हॅमर आहे, त्यानंतर ड्रॉप आहे, त्यानंतर किक अँड बॉल करायचं आहे, मग इंडियन स्टेप करायचे आहे, मग इथं बॉडी वेव्ह करायचं, मग आयसोलेट करायचं आहे, मग इथं फुटवर्कचे तुम्हाला हाऊसचे फुटवर्क करायचं आहे, तुम्हाला ब्रेकिंगचं फुटवर्क करायचं आहे, मग फुटवर्कमध्ये काय 6 स्टेप्स करायचं आहे, CC करायचं आहे, साईड किक करायचं आहे, सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो. मग त्यांना नॉलेज भेटतं. आणि बेसिकली माझा क्लास आहे ना, कधी पण बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्कूल हे नावच नव्हतं. K-Unit डान्स स्कूल हे पहिला अथॉरिटी आहे मी ज्यानं स्कूलला ॲज अ डान्स क्लासला डान्स स्कूल नाव दिलं आहे. नाही काय असायचं, डान्स स्टुडिओ, डान्स अकॅडमी. तुम्ही मोस्टली बघितलं Academies बघितली, बरोबर. अकॅडमी आहे किंवा स्टुडिओ. मग लोकांना बरेच हे पण माहीत नाही ना, स्टुडिओ मीन्स वॉर्ड, अकॅडमी मीन्स वॉर्ड. अकॅडमीमध्ये काय काय असते, स्कूलमध्ये काय काय असतं. म्हणजे स्कूल पॅटर्न हे मी अप्लाय केला. त्यानंतर आता आपल्या इथं 3-4 जणांनी डान्स स्कूल हे नाव दिलं आहे.